नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मेडिकल प्रवेश प्रक्रियेत सध्या ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत त्यावरून यंत्रणेला विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे आणि भविष्याचे गांभीर्य कितपत लक्षात येत आहे असा विचार करायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच एमसीसीने 15% ऑल इंडिया कोटा टीम आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या MBBS व BDS राऊंड 2 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र या वेळापत्रकाचे बारकाईने विश्लेषण केले तर हे स्पष्ट होते की देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे आणि अन्यायकारक ठरणारे आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीपासूनच एमसीसीच्या नियोजनात मोठ्या त्रुटी दिसून आल्या आहेत. निकाल लागून 15 ते 20 दिवस झाले तरी कोणत्याही प्रकारची सूचना जाहीर करण्यात येत नव्हती. एकाच प्रक्रियेत एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा सुधारित म्हणजेच रिवाइज लिस्ट जाहीर करण्याची वेळ यंत्रणेवर आली. तांत्रिक अडचणी नक्कीच असू शकतात, मात्र अशा वारंवार होणाऱ्या बदलांमुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची विश्वासार्हता कमी होते. या सगळ्या गोंधळामुळे आधीच विद्यार्थी आणि पालक मोठ्या मानसिक तणावाखाली असताना त्यांच्या मनस्थितीचा पुरेसा विचार न करता हे राऊंड 2 चे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. काल 27 ऑगस्ट 2026 रोजी एमसीसीने जारी केलेल्या अधिकृत वेळापत्रकावर नजर टाकल्यास यातील गंभीर विसंगती स्पष्ट होते. ऑल इंडिया कोटा राऊंड 2 ची प्रक्रिया 3 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान होणार असून स्टेट काउन्सिलिंग राऊंड 2 चे शेड्यूल 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही फेऱ्यांमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी म्हणजेच रिपोर्टिंग आणि जॉईनिंग साठी 18 सप्टेंबर ही एकच अंतिम तारीख देण्यात आली आहे. या दोन्ही वेळापत्रकांमधील तारखा एकमेकांवर आदळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. ऑल इंडियाचा निकाल हाती येण्यापूर्वीच जर राज्यातील फेऱ्यांची मुदत संपत असेल तर विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती निवड करावी हा मोठा पेच निर्माण होतो. ऑल इंडिया आणि स्टेट या दोन्ही ठिकाणी कॉलेज अलॉट झाल्यास केवळ मोजक्या दिवसात मूळ कागदपत्रे आणि फीचे डीडी जमा करून प्रत्यक्षात हजर राहणे एकाच वेळी शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांची होणारी प्रचंड धावपळ, एकाच वेळी 2 ठिकाणी जागा अडकून पडण्याची म्हणजे सीट ब्लॉकिंगची भीती आणि पालकांवर येणारा नाहक ताण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा या घाईघाईने तयार केलेल्या आणि प्रचंड ओव्हरलॅपिंग असलेल्या शेड्यूलमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमधून या वेळापत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जर तुम्हाला हे वेळापत्रक अन्यायकारक वाटत असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या एमसीसीच्या अधिकृत ईमेलवर अथवा हेल्पलाईन नंबरवर जाऊन तक्रार करा. तुम्ही तक्रार केली तर त्यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या न्याय्य मागणीचा विचार करून एमसीसीला या वेळापत्रकात सुधारणा करावी लागेल किंवा यात बदल होऊ शकतो ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. प्रशासनाने वस्तुस्थिती ओळखून ऑल इंडिया आणि स्टेट फेऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवून विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या एमसीसी ऑल इंडिया कोटा राऊंड 1 अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सीईटी सेलची मेरिट लिस्ट लवकरच जाहीर होणार आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडून चुकीचे कॅटेगरी, चुकीचे सर्टिफिकेट्स किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याचे आढळले असून अनेकांना तक्रार दाखल करण्यासाठी मदत करावी लागली. आता BAMS, BHMS, BUMS तसेच BPT आणि इतर अलाइड हेल्थ सायन्सेस कोर्सेससाठी कोणतीही चूक टाळायची असेल तर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हा. स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवर पेड असा मेसेज करा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जनरल किंवा स्पेशलाइज्ड रेफरन्स लिस्ट हवी आहे त्यांनीही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा. योग्य शुल्क आकारून त्यांनाही आवश्यक मदत केली जाईल. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.